नमस्कार. बालरत्न प्रकाशन प्रस्तुत कौल कवितेचा आजच्या या तिसऱ्या भागामध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. दुसऱ्या भागामध्ये आपल्या सर्वांनी आमच्या कवितेला उत्तम प्रतिसाद दिला याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आजची ही कविता आहे माझ्या बालमित्रांसाठी आहे, माझ्या बालगोपाळांसाठी आहे. या कवितेचे शीर्षक आहे वानर राजा वानर रे. आता सध्या सर्वत्र उन्हाळ्याची सुट्टी चालू आहे, त्यामुळे माझे सर्व बालमित्र घरी आहेत व घरी असून माझ्या सर्व बालमित्रांनी अनेक बालकथेंचा, बालबोध कथेंचा, अनेक सारस कथेंचा किंवा शौर्य कथेंचा लाभ घेतला आणि काही बालकवितेंचा सुद्धा लाभ घेतला. त्यामधीलच ही माझी कविता आहे. त्या कवितेचे शीर्षक आहे वानर राजा वानर रे. कविता ऐकण्यापूर्वी मी आपल्याला या कवितेची पार्श्वभूमी थोडक्यात सांगतो. ही कविता मी ज्यावेळी लिहिली त्यावेळी एका वानराला अनुसरून ही कविता लिहिली आहे. या कवितेमध्ये वानराचं शरीर आणि त्या शरीराची रचना या कवितेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर आपण ती कविता जरूर ऐकूया. वानर राजा वानर रे, वानर राजा वानर रे, तुला हनुमंताची पावर रे. वानर राजा वानर रे, तुला हनुमंताची पावर रे. चेपके तुझे नाक रे, शेपटी तुझी झाक रे. वानर राजा वानर रे, तुला हनुमंताची पावर रे. पिवळे पिवळे तुझे दात रे, पिवळे पिवळे तुझे दात रे. काळे काळे तुझे हात रे. वानर राजा वानर रे, तुला हनुमंताची पावर रे. इवलेशे तुझे कान रे, इवलेशे तुझे कान रे. थोटकी तुझी मान रे. वानर राजा वानर रे, तुला हनुमंताची पावर रे. उड्या मारी तू जीवा पार रे, उड्या मारी तू जीवा पार रे. रविवार असो वा सोमवार रे, रविवार असो वा सोमवार रे. वानर राजा वानर रे, तुला हनुमंताची पावर रे. झाड पाल्याचा तुला हवास रे, झाड पाल्याचा तुला हवास रे. अरे वानरीन तुझी खास रे. वानर राजा वानर रे, तुला हनुमंताची पावर रे, तुला हनुमंताची पावर रे. कौल कवितेचा आजच्या या तिसऱ्या भागामध्ये वानर राजा वानर रे ही आपल्याला बालकविता कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट देऊन कळवा. आणि आमचे राहुल वेदपाठक हे चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि भेटूया नवीन कवितेसह पुढील गुरुवारी. धन्यवाद.